3.5 शक्तिपीठापैकी एक संपूर्ण पीठ असलेल्या कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होता। या सगळ्या आराखड्यातील पहिल्या टप्प्याच्या कामाला मंजुरी आहे ती देण्यात आली आहे। जवळपास 143 कोटी रुपयांचा निधी देखील त्यासाठी नुकताच मंजूर करण्यात आलेला आहे। या सगळ्या पहिल्या टप्प्यामध्ये अंबाबाईचं जे मूळ मंदिर आहे त्या ठिकाणी काही गळती लागलेली आहे, त्याचबरोबर काही दगडं जी आहेत ती देखील निसटलेली आहेत। त्याची देखभाल दुरुस्ती आहे ती देखील केली जाणार आहे। पुरातत्व विभागाने 2 दिवसापूर्वी या सगळ्या मंदिर परिसरातील मूळ मंदिराची पाहणी देखील केलेली आहे आणि ज्या ज्या ठिकाणी अडथळे आहेत किंवा ज्या ज्या ठिकाणी डागडुजीची आवश्यकता आहे त्याबाबतचा अहवाल देखील राज्य सरकारला 8 दिवसांमध्ये सादर केला जाणार आहे। त्याचबरोबर मंदिर परिसरामध्ये आणखीनही जी काही छोटी छोटी मंदिरं आहेत त्यांची देखील डागडुजी या सगळ्या पहिल्या टप्प्यामध्ये केली जाणार आहे। जवळपास 143 कोटी रुपयाच्या निधीमध्ये ही सगळी कामं आहेत ती केली जाणार आहेत आणि त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये अंबाबाई मंदिर सोडून इतर जे काही भाग आहेत त्याच्या विकासाच्या संदर्भामध्ये आराखडा आहे तो सादर केला जाणार आहे। एकूणच आपण बघतोय अंबाबाई मंदिराच्या हा विकास आराखड्याचा प्रश्न गेले अनेक वर्ष प्रलंबित होता आणि अखेर या सगळ्यातल्या पहिल्या टप्प्याच्या कामाला खरं तर सुरुवात होणार आहे आणि त्यामुळे हा अंबाबाई मंदिर परिसर विकास आढावा आराखडा आहे जो आहे तो प्रत्यक्षात अंमलात लवकरात लवकर येईल आता अशी अपेक्षा करायला हरकत नाही। ओरिजिनल सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।